पहिल्याच पावसाचा मुंबईच्या लाईफलाईनला फटका बसलाय। पावसामुळे मुंबईची लोकल वाहतूक मंदावली आहे। पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेचा लेटमार्ग, ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सुद्धा विस्कळीत झालेली आहे। पावसाचा मुंबईच्या लाईफलाईनला फटका, ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सुद्धा विस्कळीत झालेली आहे। पावसामुळे लोकल वाहतूक मंदावली आहे। धीम्या गतीने सध्या लोकल सुरू आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आता आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर आणि ट्रान्स हार्बर लोकल मार्गावर सध्या नेमकी काय स्थिती आहे? सौरव, नक्कीच सीमाने ज्या प्रकारे रस्ते वाहतुकी संदर्भात माहिती दिली त्याच प्रकारे या ठिकाणी रेल्वे वाहतुकीची परिस्थिती काही वेगळी पाहायला मिळत नाहीये। या ठिकाणी दादर परिसरामध्ये मी आहे, दादर ब्रिजवरती, आणि आपण बघतोय रेल्वे रुळावरती पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। माटुंगा रोड असेल किंवा इकडे कुर्ला असेल, माटुंगा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे रुळांवरती पाणी आल्याचं पाहायला मिळतंय। या दादरमधील प्लॅटफॉर्म नंबर 7 आहे, या ठिकाणी सुद्धा पाणी साचले आहे। त्यामुळे रेल्वेला सुद्धा कुठेतरी लेटमार्क लागलेला आहे। माटुंगा असेल, कुर्ला असेल, सायन असेल, हे सकल भागातील स्थानकं आहेत। या भागातील स्थानकांवरती नेहमी पाणी साचत असतं, मात्र यंदा कुठेही तडजोड पावसाने केल्याचं पाहायला मिळत नाही, किंवा एकूणच नालेसफाईचा दावा जो आहे तो फोल ठरलेला गेलेला आहे। त्यामुळे हार्बर मार्ग असेल, ट्रान्स हार्बर मार्ग असेल, या ठिकाणी सुद्धा रेल्वे वाहतूक जी आहे काही काळ ठप्प करण्यात आली होती, आता विलंबाने सुरू आहे। कोपरखैरणे, तुर्भे या ठिकाणी रेल्वे रुळावरती पाणी साचलं होतं। काही ठिकाणी रेल्वे रुळाच्या खालील जी माती आहे, खडी आहे, ती सरकली होती, त्यामुळे त्या ठिकाणचा प्रवास धोकादायक ठरवण्यात आला होता। आता पुन्हा एकदा ते काम युद्धपातळीवरती करून रेल्वेची वाहतूक आहे ती विलंबाने सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे ट्रान्स हार्बरमधील सुद्धा काही रेल्वे रुळं आहेत ते सुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे त्या ठिकाणची लोकल वाहतूक मंदावली होती। सध्या या ठिकाणी पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे ही वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे, विलंबाने सुरू आहे। त्यामुळे सकाळी निघालेल्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या जे कर्मचारी आहेत त्यांना कुठेतरी लेटमार्क सुद्धा लागलेला आहे। काही प्रवाशांची तारांबळ सुद्धा उडाल्याचं पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे दादरमधील रस्ते वाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी सामोरे जावं लागतं, कारण अनेक सकल भागात दादरमधील सकल भागामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। यामुळे कुठेतरी रेल्वे प्रवासी असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी रस्ते वाहतूक करणारे किंवा रस्त्याने प्रवास करणाऱ्या सुद्धा वाहनधारकांना याचा फटका बसल्याचं पाहायला मिळतोय। एकूणच मुंबईमध्ये पुढील 3 ते 4 हे सतर्कतेचे देण्यात आलेले आहेत, इशारा देण्यात आलेला आहे, रेड अलर्ट सुद्धा आहे। त्यामुळे सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत। काही ठिकाणी झाड उन्मळून पडल्यामुळे गाड्यांचे नुकसान सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतं। ठाणे असेल, दादर असेल, या ठिकाणी 3 ते 4 गाड्यांचं अद्याप नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं। मात्र या पहिल्या पावसामध्ये अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचलं असलं तरी कुठेही जीवितहानी किंवा जखमी कोणीही झालं नाही, मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी ही मुंबईकरांची झाल्याचं पाहायला मिळतंय। सौरभ, स्वप्नील, धन्यवाद या माहितीसाठी। तर लोकल वाहतुकी संदर्भातली माहिती आता आपण बघत होतो। पावसाचा लोकल वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे। पश्चिम रेल्वे उशिराने आता सुरू आहे, मध्य रेल्वेवरची वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली आहे। ट्रान्स हार्बर मार्गावर सुद्धा लेटमार्क प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना लागलेला आहे, कारण धीम्या गतीने सगळी वाहतूक सुरू आहे। रेल्वे रुळाखालची माती खचली होती आणि त्याचा परिणाम वाहतुकीवर झालेला आहे। तर पश्चिम रेल्वे उशिराने, मध्य रेल्वे सुद्धा उशिराने विस्कळीत झालेली आहे, आणि ट्रान्स हार्बर मार्गावर सुद्धा लोकल उशिराने सुरू आहेत, कारण रेल्वे रुळाखालची माती खचलेली होती, त्याच्यामुळे आता भराव टाकण्यात आलेला आहे आणि लवकरच वाहतूक पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे।